नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा। मित्रांनो, धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला हे तर आपण पाहिलंच, परंतु आता धनंजय मुंडे यांची आमदारकी सुद्धा जाणार आहे। आमदारकीचा बाबतचा मोठा निर्णय आलेला आहे आणि आमदारकी नेमकी कशामुळे जाऊ शकते, काय आहे याच्या मागची सत्यता, हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर नमस्कार, मी रणजित। मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात। मित्रांनो, आपल्याला माहित आहे संतोष देशमुख प्रकरण बीड मध्ये ज्यावेळेस पासून चालू झालं त्यावेळेस पासून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी बऱ्याच लोकांकडून, बऱ्याच जणांकडून मागणी करण्यात आली आणि ती मागणी इतकी दृष्ट होती की त्या मागणीने अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलेला आहे आणि धनंजय मुंडे हे मंत्रिपदावरून हटलेले आहेत। परंतु आता धनंजय मुंडे यांची आमदारकी सुद्धा धोक्यात आली आहे असं बोललं जात आहे आणि धनंजय मुंडे यांची आमदारकी सुद्धा रद्द होऊ शकते आणि आमदारकीचा सुद्धा धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागत असल्याचं आता कळत आहे। तर याच्या मागे म्हणजे धनंजय मुंडे यांनी ज्यावेळेस विधानसभा निवडणूक लढवायची होती त्यावेळेस मुंडेंनी आपली कागदपत्रे हे बनावट दिल्याचा आरोप आहे आणि धनंजय मुंडे यांनी जी माहिती पुरवली निवडणूक आयोगाला ती खोटी असल्याचं सुद्धा धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झालेला आहे, तक्रार झालेली आहे आणि कोर्टात सुद्धा सुनावणी त्याच्यावर चालू आहे। आणि जर ही सुनावणी किंवा जर ही माहिती ज्या व्यक्तीने तक्रार केली आहे म्हणजे करुणा धनंजय मुंडे यांनी ही तक्रार केलेली आहे आणि हे जर तक्रारीचं पुढे जर खरी माहिती काढण्यात आली आणि जर हे खरं निघालं, श्री धनंजय मुंडे यांनी जर अशा प्रकारची खोटी माहिती विधानसभा निवडणुका लढवताना जर दिलेली असेल तर नक्कीच धनंजय मुंडे यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते। कारण आपण पाहिलेलं आहे बऱ्याच वेळेस असं सुद्धा झालेलं आहे, बऱ्याच ठिकाणी असं सुद्धा झालेलं आहे की काही आमदारांनी किंवा काही खासदारांनी ज्यावेळेस चुकीची माहिती दिलेली म्हणजे त्यांच्या मुलाबाळाविषयी असो, त्यांच्या प्रॉपर्टी विषयी असो आणि कोणी तक्रार केलेली असो, तर त्याचे बऱ्याच वेळेस फॉर्म सुद्धा रद्द करण्यात आलेले आहेत। ज्यावेळेस विधानसभा किंवा कुठलीही निवडणूक असते त्यावेळेस हे भरलेले फॉर्म सुद्धा रिजेक्ट करण्यात आलेले आहेत आणि ते त्याचं कारण म्हणजे त्यांची ही चुकीची माहिती। आणि धनंजय मुंडे यांच्या केसमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं काहीतरी घडण्याचं दिसत आहे। कारण जर हे जर सक्सेस झालं, करुणा धनंजय मुंडे यांनी केलेली तक्रार जर खरी निघाली तर याच्यामध्ये धनंजय मुंडे यांना कुठंतरी आपले आमदारकी धोक्यात आहे अशा प्रकारचं संभावं लागेल आणि धनंजय मुंडे यांना राजीनामा सुद्धा आमदारकीचा द्यावा लागू शकतो। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा घेऊ शकतात का? धनंजय मुंडे यांची आमदारकी जाऊ शकते का? हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि हो, भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।